वजन कमी करताना मी अशा पद्धतीने भात जो आहे तो शिजवून खाल्लेला आहे आणि माझं जे वजन आहे ते पण कमी झालं आहे आणि भात खाल्ल्याचं समाधान पण मला मिळालेलं आहे। तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ही जी रेसिपी आहे तुम्ही तुमचं वजन कमी करताना करून खा। आणि नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे ना तो फार महत्त्वाचा आहे। वजन कमी करताना भात खायचा की नाही खायचा, तर हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो। जे आपण ताईंना वजन कमी करायचं आहे तर पहिला प्रश्न येऊन पडतो भात खायचा की नाही खायचा, होय ना। आणि भात तर आपल्या खूप आवडीचा आहे आणि तो बंद पण होत नाही। मग वजन कमी करताना खरंच भात खायचा की नाही खायचा, आता मी माझं वजन कमी करताना भात खाल्लेला आहे की नाही खाल्लेला आहे, तर हे तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यानंतर भात मी कसा शिजवून खाते हे पण सांगणार आहे। म्हणजे सोप्या पद्धतीने तुम्ही जर समजा जी रेसिपी मी बनवते ती जर तुम्ही बनवून खाल्ली तर नक्कीच तुमचं वजन पण कमी होणार आणि तुमचं भात पण खाल्ला जाणार, होय की नाही। तर मग व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। जर समजा तुम्हाला वजन पण कमी करायचं आहे आणि भात पण खायचा आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करताना मी भात खाल्लेला आहे आणि तो पण इंद्रायणीचा भात, कारण की आमच्या शेतामध्ये पिकतो आणि मला आवडतो इंद्रायणीचा जो तांदूळ आहे, भात आहे तो आवडतो। तर आता तुम्हाला जर समजा वजन कमी करायचं आहे, वजन कमी करताना बरेच मैत्रीण काय करतात, भात बंद करून टाकतात। ठीक आहे, भातामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात आणि तो जास्त प्रमाणात खाल्ला तर नक्कीच आपलं वजन पण वाढणार आहे आणि ते कमी पण होणार नाही वजन लवकर, होय ना। तर मैत्रिणींनो, वजन कमी करताना भात कसा बनवायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशा पद्धतीने तुम्ही जर समजा भात बनवून खाल्ला तर नक्कीच तुमचं वजन पण कमी होईल आणि तुम्हाला भात खाल्ल्याचं समाधान पण वाटेल। तर मी इथे कोळपीचा तांदूळ 1 वाटी घेतलेला आहे आणि तो कसा शिजवायचा हे मी तुम्हाला सांगते। त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि भात खाऊन तुमचं तुम्ही वजन काय करा, कमी करा। तर इथे बघा मी पाणी ठेवलेलं आहे उकळत, तर इथं पाणी पण उकळलेलं आहे भातासाठी, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे मी आणि हा बारीक कोळपीचा तांदूळ आहे जो आमच्या घरचाच आहे। आणि इथे पाणी पण उकळले। आता ह्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकूया। तर इथे मी सैंधव मीठ अर्धा चमचा टाकते। तर फक्त अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे त्याच्यात आणि पाणी उकळलेलं आहे। तर मीठ थोडंसं मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये। आणि हा जो तांदूळ आहे तर हा घरचाच आहे आणि घरीच आपल्या गावाकडे जी गिरण असते त्याच्यामध्ये काढलेला आहे, पॉलिश केलेला नाही आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट तसं टाकणार आहे। तर तुम्ही जर समजा विकत आणलेला असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तो तांदूळ धुवून घ्यायचा आहे। ऑलरेडी याच्यातलं पाणी जे आहे मी ते काढून टाकणार आहे। तर तुम्हाला जर समजा तुम्ही विकत आणला असेल जो तांदूळ आहे तो तुम्ही धुवून घ्या 1 ते 2 पाण्याने। तर शक्यतो मी हा तांदूळ धुवत नाही आहे, ठीक आहे। तर आमच्या गावी असंच बनवतात, मी पण तसाच बनवते त्याच्यासाठी। आणि कधीतरी मला उशीर झाला तर मी तसाच बनवते। मी कुकरला कधीच भात शिजवत नाही, शक्यतो तुम्ही पण शिजवू नका। अशा पद्धतीने भात करून खा, नक्कीच तुमचं भात खाल्ल्याचं समाधान पण होणार आहे आणि तुमचं वजन पण कमी होणार आहे। तर आता चांगलं उकळून द्यायचं आहे। 80% तरी भात जो आपण बिर्याणीला 80 ते 90% शिजवतो ना आणि नंतर पाणी काढून टाकतो, सेम तसंच शिजवायचं, ठीक आहे। फक्त इथं मी धुवून घेतलेले नाही आहे, तांदूळ भिजवून घेतलेले नाही आहेत, डायरेक्ट टाकलेले आहे। तुम्ही विकतचा तांदूळ आणला असेल, परत एकदा सांगते, तर तुम्ही तो 2 वेळा धुवून घ्या। तर अशा पद्धतीने आता त्यावर थोडा वेळ शिजवून आपण तो तांदूळ त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी काढूया। तर इथे अजून तांदूळ शिजलेला नाही आहे, अजून बाकी आहे थोडासा। मी एकदा चम्मचने मिक्स केलं आहे आणि इकडे पाणी गरम ठेवलं आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये, म्हणजे परत त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून ते पाणी आपल्याला काढून टाकायचं। त्या पाण्यासोबत जे तांदळातले जे स्टार्च आहेत ते निघून जाणार आहेत। मग तुम्ही जर समजा हा असा भात शिजवत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला पाणी जास्त ठेवावं लागेल, पाणी कमी ठेवायचं नाही आहे। पूर्ण भात छान असा मोकळा होतो, मग पाणी भरपूर ठेवायचं आहे, ठीक आहे। थोडंच पाणी ठेवायचं नाही। जर समजा तुम्ही थोडंच पाणी ठेवलं तर मग ते पाण्याने बरोबर जे स्टार्च तुम्ही बाहेर काढणार आहे ते निघणार नाही मग, ठीक आहे। त्याच्यासाठी पाणी भरपूर ठेवा। आता तुम्ही बघितलं 1 वाटीसाठीच मी पातेलं थोडंसं कमी असं पूर्ण भरलेलं ठेवलं आहे आणि इकडे पण पाणी मी गरम करत ठेवलं आहे, उकळलं आहे ते पाणी। मी गॅस बंद केला आहे, पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे
आणि इकडे भात थोडासा बाकी आहे. मग आता तो 80 ते 90% शिजला की त्याच्यातलं पाणी मी काय करणार आहे, काढून घेणार आहे आणि तुम्हाला मी ते दाखवणारच आहे. तुम्हाला असा भात शिजवता येत पण असेल, तुम्ही बिर्याणीसाठी शिजवत असाल. फक्त बिर्याणीसाठी कसं करतो आपण की ते जे पाणी आहे ते काढून घेतो आणि त्याच्यानंतरचं तांदूळ जो आहे तो आपल्या चाळणीत काढतो, भात शिजलेला तो 80 ते 90% आणि त्याच्यानंतर त्याची बिर्याणी करतो. तर आता पुढे काय प्रोसेस करायची हे तुम्हाला मी दाखवते. तर इथे भात शिजलेला आहे बघा, थोडंसं असं बघायचं आहे असं दाबून, हे बघा अशा पद्धतीने. तर आता याच्यातलं मी पाणी काढून घेणार आहे. पण त्याच्यासाठी अगोदर आपण पातेल्यामध्ये जे पाणी गरम केलेलं आहे ते पाणी ॲड करणार आहे. आता हे पाणी पण त्याच्यामध्ये ॲड केलं आणि ह्याच पातेल्यामध्ये आपण पाणी काय करूया, काढून घेऊया. आता ह्या स्टीलच्या पातेल्यामध्येच मी तुम्हाला पाणी काढून दाखवते. इथे अशा पद्धतीने आता हे पाणी काढते बघा. छान असा भात 80 ते 90% शिजलेला आहे आणि पूर्ण भातातलं जे स्टार्च आहे ते निघून जातं आणि पचायला पण हा भात हलका होतो. आज जर समजा घरामध्ये लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना तुम्ही ही भाताची जी पेज आहे ती देऊ शकता. पण तुम्हाला जर समजा द्यायचं असेल तर तांदूळ तुम्ही विकतचे आणले असते तर ते धुवून घ्या, ठीक आहे. अशा पद्धतीने मी सर्व पाणी जे आहे काढून घेते. थोडंफार राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा पूर्ण पाणी काढले. आणि असाच जो भात आहे तो गावी शिजवतात आमच्या. तर तुम्ही पण अशा पद्धतीने वजन कमी करताना भात शिजवा, म्हणजे सर्व स्टार्च जे आहे ते ह्या पाण्याद्वारे निघून जाणार आहे. आता थोडंसं आहे राहिलेलं किंचित काहीतरी पाणी, तर मी ते ठेवते. आणि आता काय करणार आहे, आता मी परत गॅसवर ठेवते आणि कमी गॅस करून त्याला एक वाफ देते. कमी गॅस करून त्याला एक वाफ देणार आहे. झाकणी झाकली. आता कमी गॅस करते. मी गॅस बंद केला होता पण गॅस पेटवते कमी गॅसवर. मी आता भाताचा गॅस कमी केलेला आहे आणि हे जे पाणी आहे ते मी टाकून देणार आहे. एक वाफ देऊन झालेली बघूया. भात छान असा शिजलेला आहे आणि पूर्ण मोकळा झाला आहे. गॅस बंद करते आता मी. आणि हे बघा छान असा भात शिजला आहे ना आणि पूर्ण मोकळा झाला आहे. तुम्ही अजून झाकणी ठेवू शकता त्याच्यावर. तर हा जो भात आहे तुम्ही वजन कमी करताना अशा पद्धतीने भात शिजवून खाल्ला तर नक्कीच तुमचं जे वजन आहे ते कमी होणार आहे. तर तुम्ही प्रमाण 1 वाटी ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हा 1 वाटी भात तुम्ही वजन कमी करताना छान असा एन्जॉय करू शकता. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पण करा. पुन्हा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.